नुकताच झी चित्रगौरव पुरस्कार सोहळा अगदी थाटात पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक कलाकार उपस्थित होते. यात काही बॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली. तर यात अभिनेता श्रेयस तळपदे हा त्याची पत्नी दीप्ती सोबत उपस्थित होता. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक असलेला अभिनेता अमेय वाघ याने येथे श्रेयससाठी एक कविता म्हटली. अमेय वाघची ही कविता ऐकून श्रेयस आणि त्याच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. तसंच तेथे उपस्थित असलेल्या अनेक कलाकारांचे डोळेही पाणावले. काही दिवसांपूर्वी अभिनेता श्रेयस तळपदे याला हार्ट अटॅक आला होता. पण त्याची पत्नी दीप्तीने तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यामुळे श्रेयसचा जीव वाचू शकला. त्यामुळे मृत्यूच्या दारातून परत आल्यानंतर अभिनेता श्रेयससाठी हा एक प्रकारे पुनर्जन्मच आहे. याबद्दलच अभिनेता अमेय वाघने श्रेयससाठी एक खास कविता सादर केली. या कवितेत अमेय वाघने श्रेयससाठी म्हटलंय की संपले जरी श्वास तरी श्रेयस ते परत घेऊन येईल. श्वास जरी संपले तरी हात होता हाती, कारण देवासोबत भांडत तिथे त्याची बायको उभी होती. देव म्हणाला जा परत, हिरो म्हणाला काय, आईच्या मनात मायेची, रसिकांच्या मनात प्रेमाची, मुलीच्या मनात ओढीची आणि बायकोच्या मनात साथीची अजूनही धडधड चालू आहेत. म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहेत. म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहेत. अशा प्रकारची एक भावूक कविता अमेय वाघने श्रेयस तळपदेसाठी सादर केली. ही कविता ऐकून श्रेयस आणि त्याच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आल्याचे दिसले.